Periodicity. They include the study of various vital processes such as photosynthesis, growth, pollination, reproductive process, and development of leaves, flower, seed elongation, disseminations of the seeds, elongations of shoot, various seasons of the year of the dominant species of community, etc. आता पिरियडिसिटी म्हणजे काय, प्रत्येकाच्या या ठिकाणी टाईम स्केल फिक्स असणार आहे. म्हणजे जमिनीमध्ये आपण सीड लावतो ते उगवण्यासाठी 7 दिवस घेणार आहे. अगदी प्रिमिटिव्ह स्टेज जर असेल तर साधारणतः ते काही महिन्यापर्यंत ती खूप स्लो डेव्हलपमेंट होते, पण काही महिन्या गेल्यानंतर त्यांची जी ग्रोथ असेल ती मात्र खूप फास्ट होते. काही स्टेज आल्यानंतर मात्र ते अगदी कॉन्स्टंट होऊन जातात डेव्हलपमेंट. ज्यावेळेस ते कॉन्स्टंट होतात त्यावेळेस त्यांचं फ्लॉवरिंग पिरियड त्या ठिकाणी आलेलं असणार आहे. काही फ्लॉवरिंग पिरियड त्या ठिकाणी आल्यानंतर लगेच त्यांचे फ्रुटिंग पिरियड त्या ठिकाणी येतो. फ्रुटिंग पिरियड आल्यानंतर त्या ठिकाणी फ्रुटिंग हे पूर्ण मॅच्युअर होण्याचा काळ त्या ठिकाणी थोडासा घेतो. मॅच्युअर गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र फळं जर असेल तर ते मात्र ब्रेक होतात आणि सीड मात्र जमिनीवर त्या ठिकाणी गळून पडतात. आणि तो जे पिरियड असणार आहे, सो दे आर कम्प्लिटली सीड आर फॉल डाऊन फ्रॉम द सॉइल्स अँड दे आर अ डॉर्मंट पिरियड ऑफ द 1 year. मग ते जमिनीवर पडल्यानंतर काही काळापर्यंतसुद्धा ते जमिनीमध्ये ते डॉर्मन्सी पिरियडमध्ये असणारे, सुप्तावस्थेत असणारे. आणि ज्यावेळेस त्यांना फेवरेबल असं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं की लगेच त्या ठिकाणी ते उगवतात. त्या ज्याला आपण पिरियडिसिटी म्हणणार आहे, की आपण त्याला म्हणणार आहे स्पेशिएशन्स म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये, की पर्टिक्युलर डिफरंट पिरियड्स ऑफ द डेव्हलपमेंट. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या ह्युमन बिईंगच्या बाबतीत आपण म्हणतो बाल्यावस्था असणारे, परत कुमारावस्था असणारे, परत वृद्धावस्था असते. तसे या ठिकाणी प्लांट्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या एक स्टेज असणार आहे, ज्यामध्ये आपण असं म्हणू की काही वेळेस ते जमिनीमध्ये सीड काही काळापर्यंत पडून राहतात, नंतर ते उगवतात. काही वेळ त्यांना उगवण्यासाठी थोडासा वेळ घेतात, उगवल्यानंतर थोडंसं डेव्हलपमेंट होण्यासाठी अजून थोडासा वेळ घेतात. एक स्टेज येते की त्या ठिकाणी ते कॉन्स्टंट होतात. त्यांच्या फ्लॉवरिंग पिरियड, त्यांच्या फ्रुटिंग पिरियड, त्याच्या सीड ब्रेकिंग पिरियड, सीड डॉर्मन्सी पिरियड आणि परत त्या ठिकाणी सोईंग पिरियड. सो डिफरंट टाईप ऑफ द पिरियड्स आर मेन्शन थ्रू आउट ऑल काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज. प्रत्येक प्लांट स्पीसीजच्या बाबतीत ते मात्र फिक्स आहे. This entire phenomenon depend upon the inheritance and various physiological and environmental constitutions and factor operating upon the particular species. आता इनहेरिटन्स मीन्स जेनेटिकली डिपेंड. म्हणजे काही जर असेल यांचं सीड डॉर्मन्सी किंवा सीड ब्रेक होण्याची क्षमता ही मात्र कोल्ड कंडिशनमध्ये असणार आहे, काही टेम्परेट कंडिशनमध्ये असणार आहे, काही मात्र ह्युमिड कंडिशनमध्ये असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या एखाद्याचे टेम्परेचर खूप बिलो असेल तर त्यावेळेस ते उगवतात. उदाहरणार्थ गहू किंवा हरभरा असेल ते आपल्याला विंटर सीजनमध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यांचे पिरियड त्या ठिकाणी पिरियडिक ज्या टाईम असेल ग्रो करण्याचा तो मात्र या ठिकाणी स्टार्ट होणार आहेत. ओके. द recurrence of this important life phenomenon of the regular intervals in the air and the manifestations in nature is attained in periodicity. The periodicity usually does not change with the change in the climate. तर त्या ठिकाणी मात्र जसं क्लायमेट चेंज होतं तसं त्यांचे डॉर्मन्सी पिरियड वगैरे जर असेल किंवा ग्रोईंग पिरियड जर असेल तर ते देखील त्या ठिकाणी चेंजेस हे होत असतात. चेंज इन द क्लायमेट. अ पर्टिक्युलर प्लांट इन इट्स ओरिजिनल होम will flower, fruit and perform other vital activities at a different times of the year. So periodicity studies tell us about the original home and seasonal requirement of the communities. जसं त्या ठिकाणी त्या स्पीसीजला सीजनल रिक्वायरमेंट असेल त्या प्लॅन्टच्या कम्युनिटीला त्या पद्धतीने लगेच ते स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. फ्लॉवरिंग, फ्रुटिंग, डेव्हलपमेंटल ऑल चेंजेस फ्रॉम एन्व्हायरमेंट. जसं एन्व्हायरमेंट चेंज होतं तसं त्यांच्या हॉर्मोन्स चेंज होतात. तसे हॉर्मोन्स चेंज झाले की त्या फिजिओलॉजी चेंज होते, म्हणजे हॉर्मोन्स चेंज होतात. आणि फ्लॉवरिंग पिरियड, फ्रुटिंग पिरियड, फ्रूट रायपनिंग पिरियड, सीड ब्रेकिंग पिरियड, सीड डॉर्मन्सी पिरियड हे सगळे मात्र त्या कंडिशन्समध्येच होत असतात. ओके. Aspections refers to the appearance of the community as a whole of different season, as they appearance in rainy season, summer, spring or winter seasons. If one periodically observe the flora for the whole year, change in the appearance of vegetations may be appearance with the change in the season. This is known as the aspections.
जसं या ठिकाणी सीझन चेंज होतं होल इयरमध्ये, तसं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चेंज होताना आपण पाहत असतो. ओके, इवन मी असं म्हणेल की सपोज त्याने एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, पावसाळा जरी थोडा उशीर जरी झाला तरी त्याच्या फ्लॉवरिंग, फ्रुटिंग किंवा येईल उत्पन्नामध्ये फरक पडतो. तसंच मात्र एन्व्हायरमेंटच्या बाबतीत असणार आहे, थोडं जरी चेंजेस आलं तरी त्या ठिकाणी मात्र बरंचसं चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे त्याच्यात स्ट्रॅटिफिकेशन. Stratification arrangement of component or organisms in a different layer community. Organisms are distributed unevenly throughout the community, vertical or horizontal plane into the several layer called as stratification. याच्यामध्ये आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. व्हर्टिकलमध्ये आपण पाहतोय तर ते अगदी सपाटीपासून वरती म्हणजे भूसपाटीपासून वरती वाढणारे, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे काय तर त्याच्यापासून थोडंसं सपाटीवर म्हणा किंवा त्याच्या थोडंसं बिलो गेल्यानंतर त्या ठिकाणी काय कंडिशन येणार आहे, या पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन पार्ट त्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बघा, व्हर्टिकल लेअरिंग ऑर्गॅनिझम्स environmental condition with a biotic community. The stratification of the community is determined largely by the life forms of plants, their size, branching, leaves. In turn, influence by a vertical gradient of light. Vertical structure of plant community provides the physical structure in which many forms animal life are adapted to live. Vertical stratification has been observed in many communities like forest community, grassland community, aquatic community. तर या ठिकाणी व्हर्टिकलमध्ये आपण ग्रासलँड कम्युनिटी, ॲक्वेटिक कम्युनिटी अँड फॉरेस्ट कम्युनिटी हे 3 पार्ट पाहणार आहे. आता व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, तर लाईफ फॉर्म्स, प्लॅन, देअर साईज, ब्रँचिंग, लिव्स, ह्या सगळ्यांमध्ये आपण जसं त्यांचं डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे डिपेंड फ्रॉम हर्ब, श्रब अँड ट्री. छोटी मोठी झाडे आपण त्याला म्हणा, छोटी झाडे, मोठी झाडे आणि झाडे. तर यामध्ये काही जर असेल तर लाईटवर डिपेंड असणार आहे, त्यांना लाईट किती मिळतो त्याच्यावर. जेवढा सूर्यप्रकाश त्यांना मिळेल तेवढं त्यांना चांगल्या प्रकारे वाढतात. म्हणजे ट्री जर असेल तर त्याच्या खाली आपल्याला हर्ब आणि श्रब जर असेल तर खूप कमी दिसतात त्या ठिकाणी, कारण की त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणजे या ठिकाणी व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन हॅज बीन ऑब्झर्वड इन मेनी कम्युनिटीज लाईक इन अ फॉरेस्ट कम्युनिटी. फॉरेस्ट कम्युनिटीमध्ये आपल्याला दिसणार आहे की मोठ्या झाडांखाली लहान झाडं कधीही जगू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या प्लांट कम्युनिटीमध्ये ते त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणजे प्रत्येकाची कम्युनिटी जर असेल, तो एरिया असेल, त्यांनी मात्र ते ॲक्वायर केलेला आहे, त्याला आपण म्हणणार स्ट्रॅटिफिकेशन. ओके, फॉरेस्ट इज अ फ्रॉम ऑफ द 5 लेयर्स. त्यांनी या ठिकाणी 5 लेयर त्यांनी म्हटलेले आहेत. 5 लेयर्स दे हॅव ट्री, श्रब, हर्ब, फॉरेस्ट फ्लोअर अँड सबटेरेनियन लोअर लेयर. ईच लेयर इज अ ओन फोना. प्रत्येकाचं मात्र एक फोना आहे. त्यामध्ये अप्पर लेयर ऑफ द ट्री इज फॉर्म ब्रँच अँड लिव्स. अप्पर फ्लोरा, आता आपण या ठिकाणी अप्पर फ्लोरामध्ये ट्री पाहतो, तर ट्रीमध्ये काय दिसणार आहे आपल्याला, लिव्ज दिसणार आहे, मोठमोठे लिव्ज असणार आहे शक्यतोवर. इट इज ऑक्युपाइड बाय ॲनिमल्स लाईक लिझार्ड, ट्री फ्रॉग, स्क्वॅरल, मंकी एट्सेट्रा. ट्रीवर मात्र हे जे लिझार्ड असणार आहे किंवा मंकी असेल, स्क्वॅरल असेल, हे त्याच्यावर सहज त्या ठिकाणी बसू शकतात, राहू शकतात, त्याच्यावर उड्या मारतात. आपण माकड पाहिलं असेल ट्रीवर. पण छोटे मोठे झाडं असणार त्याच्यावर काय मारणार आहेत. समजा एखाद्या याच्यामध्ये तुळशीचं झाड असेल त्याच्यावर ते राहू शकतं का, नाही. आता श्रब म्हणजे त्याच्यापेक्षा उंच झाडांपेक्षा छोटीशी झाडं, श्रब अँड हर्ब दोन्ही घेतले आहेत, आर ऑक्युपाइड बाय प्लॅन्ट इटिंग इन्सेक्ट अँड स्पायडर. हर्ब आणि श्रब जर असेल तर मी असं म्हणलं की जसं आपल्याकडे बोराचे झाडे जर म्हटले तर त्या ठिकाणी असणार आहे, किंवा इन शॉर्टकट मी असं म्हणलं हर्ब,
हां, श्रब जर आपण म्हटले हर्ब आणि श्रब, तर याच्यामध्ये काय असणार आहे की आपण कापसाचे वगैरे झाडं म्हटलं ते हर्बमध्ये येणार आहे. त्याच्यावर आपण बरेच वेळा स्पायडर पण पाहतो, इन्सेक्ट आपण त्याच्यावर डेव्हलप होताना पाहतो, किंवा मिरचीचे असणारे हे हर्बमध्ये असणारे किंवा श्रबमध्ये त्या ठिकाणी येतात. काही छोटे असतात, काही मोठे असतात म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण तूर वगैरे असणारे, तर असे बरेचसे असणार आहेत. त्याच्यानंतर छोटे झाडांमध्ये आपण रामफळ किंवा सीताफळ जर असेल, ते ट्री नाही आहे मात्र हर्ब आहे, तर याच्यावरसुद्धा त्याने इन्सेक्ट वगैरे असेल, स्पायडर वगैरे असेल, तर ते त्या ठिकाणी ग्रो करतात. त्यानंतर फॉरेस्ट फ्लोअर ऑक्युपाईड बाय द डेड ऑर्गॅनिक मॅटर. फॉरेस्ट फ्लोअर म्हणजे काय, जे जमिनीवर त्या ठिकाणी डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल अल्गी असणारे, सॉईल अल्गी असणारे, किंवा त्या ठिकाणी वॉटर लॉक कंडिशनमध्ये ब्रायोफाईटचे मेंबर असणारे. फॉरेस्ट फ्लोअर ऑफ द ऑक्युपाईड इन डेड ऑर्गॅनिक मॅटर, लिटर, फंगाय, बॅक्टेरिया, स्नेल एट्सेट्रा, याच्यावर त्या ठिकाणी ते रेंगाळतात. ओलसर जागा असेल त्या ठिकाणी अर्थवर्म वगैरे त्या ठिकाणी असणारे, तर अशा ठिकाणी डेव्हलप होतात, तर ते ऑक्युपाय करतात त्या एरियामध्ये. द सबटेरियन लेअर फॉर्म इन अ रूट, ट्यूबर्स, अर्थ फॉर्म्स, इन्सेक्ट, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया एट्सेट्रा. आता जमिनीच्या आत गेल्यानंतर त्या ठिकाणी सबटेरियन रिजन असणार आहे. मग त्यामध्ये काय असणार आहे की जमिनीमध्ये वाढणारे जे काही बॅक्टेरिया असणार आहे, काही फंगल असणार आहेत, काही त्या ठिकाणी अर्थवर्म असणारे, इन्सेक्ट असणारे, हे मात्र जमिनीच्या सपाटीवर किंवा जमिनीच्या सपाटीच्या खाली असेल त्या रिजनला आपण सबटेरियन म्हणणार आहे. की जमिनीच्या सपाटीच्या वरती जे ग्रो करतात त्याला आपण मात्र मॉशेस वगैरे आपण म्हणणार आहे. त्याच्यावर डेव्हलप होणारे ते डेव्हलप होतात त्या रिजनमध्ये, आणि त्याच्यावर ऑक्युपाईड केलेले, त्याच्यावर डिपेंड असणारे मात्र डिफरंट काइंड्स असणारे. ओके, त्यानंतर आपण पाहतो आहे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन्स. यामध्ये इपिलिम्निऑन म्हणजे वरचा लेअर असेल तो इपिलिम्निऑन असणार आहे. त्यानंतर थर्मोक्लाइन्स किंवा मेटल लिम्निऑन आपण म्हणणार. आणि हायपोलिम्निऑन जर असेल तर त्याचे टेम्परेचर जर असेल ते मात्र कमी होत जातं. वरती बघा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पाण्याच्या डावेमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही पाय ठेवतात, वरचं पाणी तुम्हाला थोडंसं गरम लागेल आणि खाली मात्र या ठिकाणी पूर्ण थंड लागतं. म्हणजे जसं त्या डीप जाणार तसं मात्र त्याचं जे टेम्परेचर जर असेल ते मात्र कमी होत जातं. त्या ठिकाणी युफोटिक झोनेशन येत जातो, म्हणजे त्या ठिकाणी जे लाईट असेल तो खूप कमी प्रमाणामध्ये लाईट जातो. तिथं वाढणारी वनस्पती असेल ते मात्र वेगळे असतात. वॉटर सरफेसवर जे ग्रो करतात ते मात्र वेगळे असणार आहे. जसं तुम्ही त्या ठिकाणी डीप जात जाणार त्यावेळेस मात्र त्यांचे जे स्पीसीज असेल ते मात्र या ठिकाणी बदलत जाते. त्याला पण म्हणणार आहे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन. आणि हे जे होतं ते मात्र व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन होतं. याला आपण व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन इन फॉरेस्ट कम्युनिटी, आपण फॉरेस्ट कम्युनिटी होतं, हे मात्र वॉटर कम्युनिटी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा थर्मल कम्युनिटी आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत. इन ॲक्वेटिक कम्युनिटीज, आता या ठिकाणी आपण पाहतोय ॲक्वेटिक कम्युनिटीज सच एज लार्ज लेक, ओशन्स, रिवर, पॉन्ड एट्सेट्रा. टेम्परेचर causes thermal stratification. It is formed 3 layers: upper limnion, middle thermoclines, lower hypolimnion. Similarly, penetration of the light and 3 layers, namely in euphotic zones, dysphotic zones and aphotic zones. यूफोटिक म्हणजे वरचा लेअर असणार आहे, त्याच्या खालचं थोडंसं गेल्यानंतर डिस्फोटिक असणार आहे, तिथं लाईट थोडं कमी प्रमाणामध्ये असणार आहे. अफोटिक म्हणजे तिथं लाईट खूप कमी, निग्लिजिबल असणार आहे, त्या रिजनला आपण अफोटिक झोन म्हणणार आहोत. सो डिफरंट काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज आर ग्रोईंग आणि ॲनिमलसुद्धा. मी असं म्हणेल की समुद्राच्या तळाशी वाढणारी वनस्पती आणि समुद्राच्या सपाटीवर त्या ठिकाणी वाढणारी वनस्पतीमध्ये फरक असणार आहे. समुद्राच्या तळाशी वाढणारी वनस्पती आणि झू प्लॅन्टॉन म्हणजे त्याच्यामध्ये असणारे फिश वगैरे, इन्सेक्ट वगैरे असणारे, तर देखील ते वेगळे असणार आहे. ओके, त्यानंतर आपण पाहतोय हॉरिझॉन्टल स्ट्रॅटिफिकेशन. आता हॉरिझॉन्टल स्ट्रॅटिफिकेशन्समध्ये याच्यात काय दिलं आहे बघा, तुम्ही पाहता युनिफॉर्म, क्लम्प आणि रँडम. आता युनिफॉर्म म्हणजे काय, तर अनेक म्हणजे एकाच जातीचे स्पीसीज आहे पण ते पूर्ण विखुरलेले असणार आहे सगळ्या रिजनमध्ये, त्याला आपण युनिफॉर्म म्हणणार, सगळीकडे आहेत म्हणून. त्यानंतर क्लम्प म्हणजे काय, त्याच एरियामध्ये असेल आणि ग्रुपमध्ये असणार आहे, म्हणजे अचानक त्या एरियामध्ये आपल्याला तेवढेच दिसेल, परत आपण 5-7 किलोमीटर गेल्यानंतर परत आपल्याला त्या रिजनमध्ये दिसेल, अजून 10-15 किलोमीटर गेल्यानंतर त्या रिजनमध्ये आपल्याला ते दिसणार आहे. मीन्स अ पर्टिक्युलर एरिया आर इंडिकेट फ्रॉम द क्लम्प, त्या क्लम्प आपण त्याला म्हणणार आहे. त्यानंतर रँडम म्हणजे काय असणार आहे की ते बंचमध्ये पण असणार, म्हणजे दोन्ही पार्ट युनिफॉर्म आणि क्लम्प हे एकत्रित असेल तर त्याला आपण रँडम म्हणणार आहोत. रँडमली कुठले पण असणार आहे त्या ठिकाणी, त्याला आपण रँडम म्हणणार आहोत. refers to the distributions of individuals on a horizontal plane in the community. In a terrestrial community, the individuals may be distributed on the floor of the trees ways, namely uniformly, clump pattern, at random. Uniform distributions
The species are distributed uniformly throughout the community. In clump distributions, individuals are aggregated in a group. Random distributions, the individuals are irregular in a place. आता या ठिकाणी रँडम पाहिलं आहे बघा आपण, ते आपल्याला इरेग्युलर दिसत आहेत. युनिफॉर्म जर असेल ते मात्र पूर्ण स्कॅटर्ड आहे, विखुरलेले सगळ्याकडे प्रेझेंट आहेत. पण क्लबमध्ये काय असणार आहे, ते ग्रुपमध्ये असणार आहे. इन अ पॉन्ड ऑर लेक 3 हॉरिझॉन्टल झोन्स आर सीन. लिटरल झोन्स, सब लिटरल झोन्स, प्रोफाउंडल झोन्स, मरीन हॅबिटॅट. 4 horizontal zones recognize nitric zone, oceanic zone, archibenthic zones and abyssal benthic zones. Benthics means attach of the अलग किंवा अटॅच ऑफ सबस्टॅटम. म्हणजे या ठिकाणी सबस्टॅटम म्हणजे काय, तर समुद्राच्या तळाशी असणारे जे काही दगड असणारे याच्यावर ते चिटकलेले असणारे, त्यानुसार त्या प्लांट स्पीसीज मात्र आपण डिफरन्शिएट करतो. नायट्रिक झोन म्हणजे वरचा लेअर असणारे, ओशनिक थोडंसं खालचा असणार आहे. आर्चिओबेंथिक म्हणजे थोडंसं खाली गेल्यानंतर त्या ठिकाणी वनस्पती वेगळ्या असणार, त्याच्यावर उगवणारे परत वेगळे असणार आहेत. आणि ॲवेझल बँथिक म्हणजे अगदी तळाशी. ओके, तर या ठिकाणी आज आपलं हॉरिझॉन्टल स्ट्रॅटिफिकेशन हे देखील संपलं. उद्या आपण क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर याला आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट.